नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेडमधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। और संविधानिक पद्धति से ही संविधान का हनन, तूफानी आग से भारतीय संविधान को बचाने की नांदेड़ की 21वीं कल्चरल एसोसिएशन की व्याख्यान माला में वरिष्ठ पत्रकार संजय आवटे की अपील। कल्चरल एसोसिएशन नांदेड़ की ओर से शहर के कुसुम सभागृह में आयोजित 21वीं फुले शाहू अंबेडकर अण्णाभाऊ साठे 2 दिवसीय व्याख्यानमाला का समापन रविवार 10 दिसंबर को संपन्न हुआ। वरिष्ठ पत्रकार संजय आवटे ने इस व्याख्यानमाला के दूसरे पुष्प में तूफानी आग में एक ही दीपस्तंभ भारतीय संविधान इस विषय पर व्याख्यान देकर सभी को मौजूदा राजनीतिक सामाजिक हालातों से अवगत कराया। विख्यात नाटककार कल्चरल एसोसिएशन के संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर दत्ता भगत की अध्यक्षता में संपन्न हुई व्याख्यानमाला में साहित्यकार डॉक्टर प्रकाश मोगले, डॉक्टर जगदीश कदम, अनिल कालबांडे, प्रोफेसर गणेशराज सोनाले आदि सहित सैकड़ों साहित्य प्रेमी उपस्थित थे। वरिष्ठ हमाल मापाड़ी नेता भुजंग कस्बे को मान्यवरों के हाथों इस वर्ष का कल्चरल एसोसिएशन का पुरस्कार प्रदान किया गया। कल्चरल के मौजूदा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोनारकर, सचिव डॉक्टर विजय कुमार माहुरे और कार्यकारिणी ने इस 21वीं व्याख्यानमाला को सफल बनाया। दौरान जिस भारत का सपना फुले शाहू अंबेडकर, गांधी, नेहरू ने देखा था, वो भारत अभी भी साकार नहीं हो पाया है। भारतीय संविधान का संवैधानिक पद्धति से ही हनन किया जा रहा है। देश में संविधान के इर्द गिर्द तूफानी आग है। इसे रोकने की जिम्मेदारी हर भारतीय नागरिक की है। वास्तव में संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान रूपी मजबूत किले के साथ नागरिकों को जनतंत्र की एक सशक्त चाबी भी दी है। नई पीढ़ियों तक ये विचार और मौजूदा हालात पहुंचाने की ज़रूरत है। ऐसी जानकारी वरिष्ठ पत्रकार संजय आवटे ने MCN हिंदी न्यूज़ को दी। बहुताली किती वादळ आणि वडवा हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये। अशा वणव्यामध्ये जर सर्वसामान्य माणसाला पुढे जायचं असेल, त्याला वाट चोखळायची असेल, तर त्याला एकच अधिष्ठान आहे आणि ते म्हणजे भारतीय संविधान। भारतीय संविधान हे सर्वसामान्य माणसाला सक्षम करणारं असं संविधान आहे। ज्या सर्वसामान्य माणसाला खरं म्हणजे पिढ्यानपिढ्या आवाज नव्हता, त्याचा आवाज पूर्णपणे बंद केलेला होता, अशा सर्वसामान्य माणसाला आवाज देणारं संविधान। मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडची जातव्यवस्था इतकी भयंकर होती आणि त्यामुळे एका विशिष्ट वर्गाला या सगळ्या गोष्टींपासून पूर्णपणे वंचित ठेवलेलं होतं। आणि त्यामध्ये महिलांचा मुद्दा फार महत्त्वाचा होता की महिला कुठल्याही जातीची असो, ती वंचितच होती। अशा वेळी महिला आणि सगळे पुरुष या सगळ्या संदर्भामध्ये एक वाक्य मुद्दाम सांगतो, मगाशी मी त्याचा उल्लेख केला नाही। विन्स्टन चर्चिलचा मगाशी मी उल्लेख केला। चर्चिलचं एक वाक्य असं होतं की इंग्रजांनी भारत सोडू नये, कारण जर इंग्रजांनी भारत सोडला तर भारतावर फक्त ब्राह्मण पुरुषांचं राज्य असेल आणि बाकी सगळ्यांचं त्यामुळे प्रचंड शोषण होईल, असे होलपट होईल। मला सांगायचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारची एकूण अवस्था होती। अशा अवस्थेमध्ये संविधान आलं आणि संविधानानं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आवाज दिला, उद्गार दिला, सर्वसामान्य माणसाला शक्ती दिली। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कोणी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस ती सत्ता उलथून पण टाकू शकतो। शेवटी सर्वसामान्य माणूस अंतिम आहे हे सिद्ध करू शकतो। सर्वसामान्य माणसाने इंदिरा गांधींचा पण पराभव केलेला आहे, अनेक नेत्यांना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हा इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत अनेकांनी पराभव पाहिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही कोणी असा, सर्वसामान्य माणूस हा अंतिम सत्ताधीश आहे, हे संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। मला असं वाटतं, मी मगाशी उल्लेख केला की संविधानिक मार्गाने संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे सगळ्यात घातक आहे, कारण हा छुपा अजेंडा आहे। थेटपणे संविधानाची पायमल्ली झाली तर ते समजते, पण छुप्या मार्गाने झाली तर ते समजत नाही। मला असं वाटतं की संविधानिक मार्गाने ही पायमल्ली होते। अशा वेळी सर्वसामान्य माणसानं सजग असणं, सर्वसामान्य माणसानं अधिक नीटपणे सखोलपणे विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। वादळ वारा कितीही येऊ द्या, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला। आणि मी नेहमी सांगत असतो, हा फक्त किल्ला नाहीये, ही किल्ली पण आहे।
किती प्रश्न असतील तरी जय भीम, हा प्रश्न असेल जय भीम, तो प्रश्न असेल जय भीम. ही जी किल्ली आहे ही किल्ली खूप महत्वाची आहे. फक्त मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ही किल्ली आणि हा किल्ला नव्या पिढीपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या लढाईमध्ये महिलांना सोबत घेता आलं पाहिजे, कुटुंबानं सोबत केली पाहिजे. तर या प्रकारची लढाई आपण लढू शकतो. मला पूर्णपणे खात्री आहे कल्चरल असोसिएशन ज्या प्रकारचं काम गेली 21 वर्ष करते आहे, त्या प्रकारच्या व्याख्यानमालांचं आयोजन होत आहे. आणि मी नेहमी सांगत आलोय की नांदेडमधला श्रोता अधिक सजग आहे, अधिक विचारी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बोलणं ही खरंच फार आनंदाची गोष्ट असते. नांदेडमध्ये मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा जाताना आश्वस्त होऊन जातो की येस वी कॅन, बदल होणार आहे.